शेतामध्ये कमरे एवढं पाणी साचलेलं आहे। शेकडो एकर सोयाबीन शेती पाण्याखाली गेली आहे। दिवाळी तोंडावर आली आहे, मात्र शेतकऱ्यांसमोर संकट आहे। शेतात पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे भरत बोराडे यांच्या डोळ्यात देखील पाणी साचलेलं आहे। भरत बोराडे यांच्या शेतातून कमरे एवढ्या पाण्यातून आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, पाहूया। धाराशिवमध्ये पावसाचा हाहाकार काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। आता आपण पाहू शकता हे सोयाबीनचं शेत आहे, मी उभा आहे आणि अक्षरशः कमरा इतकं पाणी सोयाबीनच्या शेतामध्ये पाहायला मिळतंय। धाराशिवच्या भूम असेल, कळंब असेल, परंडा असेल, सगळ्याच भागामध्ये हीच परिस्थिती पाहायला मिळते। इथं फक्त शेतातलं पीक पाण्याखाली नाहीये, तर शेतकऱ्यांची स्वप्न पाण्याखाली गेलेली आहेत। शेतकऱ्याचा दिवाळीचा सण समोर आहे आणि शेतात उभ्या असलेल्या पिकाची ही अवस्था आहे। आता पुढचं आर्थिक नियोजन कसं करायचं, संसाराचा गाडा कसा हाकायचा, हा प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे। पूर्णपणे सोयाबीनचं शेत जे आहे ते तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। खरं तर सरकार ही नुकसान भरपाई भरून काढू शकत नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात ही नुकसान भरपाई आहे। मात्र या संकटात सापडलेल्या बळीराजाला तात्काळ मदतीची गरज आहे। काहीतरी मदत मिळावी अशी शेतकरी, कारण घरात खाती तोंड आहेत, सण समोर आलेला आहे आणि या सणाचा साजरा कसा करावा, कारण त्या अगोदरच हे संकट आलंय आणि या संकटामध्ये पूर्ण संसार आहे, पूर्ण शेत आहे ते पाण्याखाली गेलंय। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, भूम।